खरं तर 11 ऑक्टोबर 2014 रोजी आदर्श संसद सदस्य ग्राम योजना जी वंदनीय जयप्रकाशजी नारायण यांच्या जयंतीनिमित्त या देशात केंद्र सरकारने सर्व खासदार महोदयांसाठी लागू केली आणि या योजनेचं सुरुवातीचे 2 वर्ष खूप चांगल्या प्रकारे ही योजना राबवली गेली। खऱ्या अर्थानं त्यानंतर निधीचे पडणारी कमतरता असेल किंवा प्रशासनातला असणारा तिथं थोडासा एक निरुत्साह असेल, यामुळे ही योजना कुठेतरी मागे पडली। खरं तर आज आम्ही या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान महोदयांना काल पंतप्रधान कार्यालयामध्ये जाऊन पत्रव्यवहार केला आणि त्या ठिकाणी आम्ही एवढीच आमची देशाच्या पंतप्रधानांकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एवढीच मागणी आहे। आज देशामध्ये जवळजवळ 788च्या वर खासदार आहेत आणि 4000च्या वर आमदार आहेत। जर एका टायमाला जर ही योजना देशभरात लागू केली आणि प्रत्येक ठिकाणी खासदार दत्तक गाव योजना असेल, आमदार दत्तक गाव योजना असेल, जर ह्या योजना चालू केल्या गेल्या तर एकाच वेळी 5000च्या वर या ठिकाणी ही खेडी आपल्याला मॉडेल विलेज म्हणून आज आपल्याला देशाला नक्कीच देशाचे जे आज आपण एक वेगळ्या उंचीवर देश चालला आहे, या ठिकाणी आज आपल्या पंतप्रधानांनी जे स्वप्न पाहिलं आहे आणि आज राज्यामध्ये जे देवेंद्रजी फडणवीस साहेब जे नेतृत्व करत आहेत, ही जर योजना लागू झाली तर ह्या योजनेमुळे कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक मॉडेल विलेजची जी संकल्पना राबवली ती नक्कीच यशस्वी होऊ शकते, एवढंच मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।